तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वाईल्डलाईफ हेल्प। तर मित्रांनो, आपण निवगज गावामध्ये पानमाळा रोड इकडे आलेलो आहे। तर आपले मित्र आहे चंद्रकांत भाऊ मते, हनुमान मंदिरापाशी राहतात गावामध्येच। तर त्यांचे व्हिडिओ आलेलो आहे, ते त्यांनी फोन केला होता, तेवढे जेवण करत होतो। तर जेवण करत असताना त्यांनी फोन केला का आपल्या विहिरीमध्ये कुत्रं पडलेलं आहे, त्याला कसं का बाहेर काढायचं। तुम्ही विहिरीत पाणी बघू शकतात, विहीर पण काटोकाट फुल भरलेली आहे आणि कुत्रं तुम्ही बघू शकतात। आता हे रात्रीच्या टायमाला किंवा भटकत हे कुत्रं त्याला नसतं लक्षात आलं असेल विहिरीचं किनार, ते पळायच्या नादामध्ये इकडची जागा एकदम जवळ आहे, तिकून पडला असत, बघू शकतात कुत्रं। तर असे वन्यजीव कुठं पण संकटात असाल तर आपल्याला संपर्क सगळेजण करत असतात। आता आपल्याला कुत्र्याला बाहेर काढावं लागेल। ते विहिरीमध्ये बरं झालं, ते विहिरीमधून त्याला कुठं बसायला जागा पण नव्हती, तिथं कसं तरी तिथपर्यंत ते आलेत। ते पाणी थोडंसं ज्यावेळेस हे मोटर चालू करण्यासाठी इथं आलेत त्यावेळेस त्यांनी बघितलं, त्याला आता आपण बाहेर काढू। आता इकडून थोडीशी काळजी घेऊनच, पर जेणेकरून त्याच्यात परत नको पडायला। तर असे काही वन्य प्राणी किंवा कुत्रे काही विहिरीमध्ये किंवा शेताळ्यामध्ये पडेल असेल तर जरूर संपर्क करा, जेणेकरून मुख्य जीवाला जीवदान मिळेल। तर काढू आपण त्या कुत्र्याला बाहेर। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कशा प्रकारे आपण रेस्क्यू करतो। एकटाचे ते येतात, तसं चरड वगैरे आणलेले आहेत मी गाडीवर। तिकडे घास आहे त्यांचं, तिकडे ते पाणी भरतात ना, तिकडे त्यांचं लेबर आहे ते मोटर दाबण्यासाठी आले। तेवढेच बघितलं त्यांनी, आजूबाजूला सर्व शेती आहे। गाडीमध्ये चरड, आपण चरड काढू, ते गोष्ट आपण आपला प्रयोग चालू करू। तर आपल्याकडे साधारणतः 50 ते 60 फुटाचं चरड असतंच गाडीमध्ये, इमर्जन्सी म्हणून। कधी कुठं काहीशी गरज पडेल त्याची भरोसा नाही। एक आपत्कालीनमध्ये एक 50 फुटाचं चरड आपल्याकडे सेपरेट नाही म्हणून टाकतच, तर ते येतेच आहे। हो, आपण आधी आपला ट्राय करू। मित्रांनो बघू शकता, असा वगैरे करून कुत्रं बाहेर काढले एकट्याच्याच मदतीनं, चराडाच्या मदतीनं एकट्यानेच भरपूर कुसळी। हॅले चाल इकडे इकडे चाल, मुतलंच चाल। असं कुठं पण जातो का येड्या, पडला असतं लागलं वेगळं असतं मग। शिवशंभो, तर सुखरूपरीत्याने काढलेलं। चाल, घाबरतो कायला, चाल इकडे। खुशी खुशी चालला आता। जय श्रीराम। अशीच मुख्य प्राण्यांची सेवा करायला खूप काही आनंद मिळतो। संकटात जे असते त्यांची तरही। आता आपल्याला एक दुसरा रेस्क्यू कॉल पाडलेला आहे, तर निमशिवडी गावामधून, निमशिवडीचे तिथून। तर आपले मित्र आहे प्रमोद गाडेकर, तर त्यांच्या इथं साप निघलेला आहे। आता आपण तिकडं जाऊ। आता व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। वाईल्डलाईफ हेल्प या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की आपण जे अडचणीमध्ये असणाऱ्या जीवांना वाचवायचा प्रयत्न करतो। कुसळे लागले ते, तर जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। विहिरीत पाणी पण भरपूर होतं, इथं बसलेला होता, काढला। आता एकट्याला दुरी बुजळ इकडंच पाहत आहे, ती भटकलेलं होतं। असे काही वन्यजीव आढळले विहिरीमध्ये किंवा शेताळ्यात तर जरूर संपर्क करा। त्याच्या वस्तीच्या दिशेने चाललेलं आहे, तिकडे वस्ती आहे ना त्यांची, राहायचं तर आम्हाला भटकलेलं असेल, विहिरीत पडलं। चला आता आपण आपल्या दिशेने। मित्रांनो, हे शेतकरी आहे, आमचे मित्र आहे, तर चंद्रकांत भाऊ, त्यांनी फोन केला, त्यांनी लास्ट आहे का ते आमचे शेतकरी मित्र। पण विहिरीमधून सुखरूपरीत्याने कुत्र्याला बाहेर काढल्यानंतर ते पण खूप काही आनंद झाले, त्यांना मनाला एक समाधान भेटलेलं आहे। धन्यवाद।
आपण प्रमोदची इथं आलेलो आहे. तर त्यांनी आपण त्यावेळेस डॉग रेस्क्यू करत होतो एरीमधून. त्यावेळेस त्यांनी साप पाहिला, तर सापावर लक्ष ठेवून बसलेला होता. बघू शकतात बिनविषारी वर्गातला गावत्या जातीला साप. आता पावसाळ्याचे दिवस चालू, पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे साप आपल्या घराच्या अवतीभोवती येत असतात आश्रय घेण्यासाठी. तर प्रत्येकाने काळजी घ्या आणि असे काही साप आढळले तर संपर्क जरूर करा.